वानर सेना घेऊन लंका सर केल्याशिवाय राहणार नाही. अनिल भाऊ देसाई. दहिवडी तालुका मान इथं उपमुख्यमंत्री माननीय श्री अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक उपाध्यक्ष माननीय श्री अनिल भाऊ देसाई यांनी कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्षप्रवेश केला. यावेळी पक्षप्रवेश झाल्यानंतर अनिल भाऊ देसाई मनोगत व्यक्त करताना म्हणाले की वानर सेना घेऊन लंका सर केल्याशिवाय राहणार नाही. बघूया अनिल देसाई काय म्हणाले. इथं आलेले आहेत आणि मोठ्या जोशामध्ये मोठ्या उत्साहामध्ये दादांचं स्वागत करण्यासाठी आपण एवढ्या मोठ्या संख्येनं मानखटाव मधले मान तालुक्यातले विशेषतः सगळे आपण उपस्थित आहात. मी हृदयापासून आपल्या सगळ्यांचं इथं हृदयापासून स्वागत करतो. आपण सगळेजण आला त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं हात जोडून सगळ्यांचं आभार व्यक्त करतो. आदरणीय दादा, आपण आलात आणि आम्ही आपलं सगळ्यांचं स्वागत करत असताना तुमच्या असेल, मकरंदाबांच्या असेल, नितीन काकांच्या हातामध्ये असेल, सचिनजी पाटील साहेब आपल्या हातामध्ये आज आम्ही आमच्या इथल्या तालुक्याचं भूषण असणारं आमच्या सगळ्या सर्वसामान्य धनगर समाजाचं आणि जे प्रतीक आहे ते घोंगडं देऊन आपलं स्वागत केलं. आणि घोंगड्याबरोबर आम्ही आपल्या हातामध्ये काठी पण दिलेली आहे. मला माहिती आहे दादा आपला स्वभाव कसा आहे. मला माहिती आहे दादा तुकोरायांच्या म्हणजे आपण पुणे जिल्ह्यातल्या देहू आळंदी परिसरातल्या पुणे जिल्ह्यातल्या आपण आहात. आपली भूमिका नेहमी अशी असते, भले तरी देऊ कासेची लंगोटी, भले तर देऊ कासेची लंगोटी, पण नाताळाच्या माटी हानू काठी. आणि आज आबा तुमच्या आणि दादांच्या हातामध्ये जे जे नाटाळपण करतील त्यांच्या माती काठी घालायच्या भूमिकेतनं आम्ही आपल्या हातामध्ये आज स्वागतामध्ये काठी दिलेली आहे. मी आपल्याला नम्रपणे सांगेन, या मतदारसंघामध्ये आणि या जिल्ह्यामध्ये साधारण 25-30 वर्ष मी सामाजिक कार्यकर्ता काम करणारा कार्यकर्ता आहे. आदरणीय लक्ष्मण तात्या असतील, आदरणीय भाऊसाहेब महाराज असतील, या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली 24 वर्षापूर्वी दादा सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये संचालक म्हणून मी कामाला सुरुवात केली आणि आज 24 वर्ष त्या बँकेचा संचालक म्हणून काम करतोय. आज पुन्हा एकदा दुसऱ्यांदा जिल्हा मध्यवर्ती बँकेचा उपाध्यक्ष आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने तिथं काम करतोय. एवढ्या वर्षामध्ये लोकांच्या मध्ये सातत्यानं काम करत राहणारे आम्ही कार्यकर्ते. मी दादा आपल्याला ते नम्रपणे काही गोष्टी सांगणार आहे. या मान खटावच्या मातीतल्या लोकांना दादा साधारण 2003 सालामध्ये मी माझ्या सार्वजनिक जीवनामध्ये आणि राजकारणामध्ये सुरुवात केली जिल्हा बँकेच्या रूपानं. आणि या मान खटावच्या मातीमध्ये किंवा मान खटाव तालुक्यामध्ये जे टेंबूचं पाणी आहे हे पहिल्यांदा पाणी या जिल्ह्यामध्ये यावं, या तालुक्यामध्ये यावं, यासाठी 2003 सालामध्ये जवळजवळ माझ्या मतदारसंघातली 16 गावं मी 16 दिवस घेऊन, दादा आपणही त्यावेळी पालकमंत्री होता, 16 दिवस सगळी माणसं घेऊन मी तर दहिवडीच्या तहसील कचेरी समोर बायका पोरांचं जनावरांचं सगळ्या शाळा सगळं बंद करून आम्ही सगळी लोक येऊन बसलो होतो. आणि मला आता अभिमानाने सांगितलं पाहिजे की 18 सालामध्येच माझ्या भागातल्या महाबळेश्वरवाडी तलावामध्ये 18 सालामध्ये पाणी आलं, हे सुद्धा मला सांगितलं पाहिजे. पण दादा तेवढ्यावरती थांबून चालणार नाही. तर टेंबूचं जे पाणी मला माहिती आहे, आपण आज आलाय आणि आपण या राज्याची तिजोरी आपल्या ताब्यामध्ये, या महाराष्ट्र राज्याचे तुम्ही अर्थमंत्री आहात आणि देणारा वाढप्या आमच्यातला आहे. आणि आज वाढप्या आपल्या तालुक्यामध्ये आल्यावरती जर या तालुक्याच्या ज्या गरजा आहेत, या तालुक्याला जे काही पाहिजे ते मी जर मागितलं नाही तर मग माझं आणि आपल्या तालुक्याचं सगळ्यांचं ते दुर्भाग्य होईल. मला माहिती आहे दादांचा स्वभाव कसा आहे हे आम्हाला सगळ्यांना अत्यंत चांगलं माहिती आहे. त्यामुळे दादा टेंबूचं जे काही पाणी आमच्या त्या भागामध्ये आलेलं आहे, राहिलेल्या उर्वरित सगळ्या भागामध्ये टेंबूचं काम सुरू आहे. नवीन काही प्रशासकीय मान्यता मंजूर झालेल्या आहेत. आपण माझ्या वरकुटे मलवडी गावाला आला होता आणि दादा मला तुम्ही आणि जयंत पाटील साहेब दोघं आला होता आणि त्यावेळी तुम्ही सांगितलं की टेंबूचं पाणी या तालुक्याला देईन. वरकुटे मलवडीमध्ये मोठी सभा झाली होती तुमची आता मागच्या कालखंडामध्ये. त्याच्यामध्ये तुम्ही सांगितलं की लवकरच प्रशासकीय मान्यता देऊन टेंबूचं पाणी या भागाला द्यायचं काम करू. ती प्रशासकीय मान्यता झाली, टेंबूचं टेंडर झालंय. पण दादा अजूनही निधी अभावी टेंडरचं ते एवढ्या ताकदीनं काम सुरू नाही. माझी आपल्याला विनंती राहील की या निमित्तानं टेंबूचं उर्वरित काम लवकर पूर्ण होण्यासाठी अर्थमंत्री म्हणून आम्हाला जे लागतंय तेवढे पैसे द्यायला आपण दादा द्यावेत, अशी मी मान खटावच्या सगळ्या जनतेच्या वतीनं आपल्याला विनंती करतोय. उरमोडीचं साधारण 95-96 मध्ये उरमोडीचं काम सुरू झालं. उरमोडीचं पाणी पण या भागामध्ये आलं. पण दादा अजून सुद्धा शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत उरमोडीचं पाणी पोचलेलं नाही. आणि त्यामुळं
मी अर्थमंत्री म्हणून या महाराष्ट्र राज्याचे कर्तबगार मंत्री म्हणून मी आपल्याला विनंती करणार आहे की टेंबूचं पाणी माझ्या शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचलं पाहिजे आणि ते शेतकऱ्यांचं बांधापर्यंत पाणी पोहोचण्यासाठी जो काही निधी लागेल तो निधी सुद्धा द्यायच्यासाठी दादा आपण प्रयत्न केले पाहिजेत किंवा केलेच पाहिजेत अशी मी आपल्याला नम्र विनंती या कार्यक्रमाच्या निमित्तानं करणार आहे। याशिवाय आज बिजवडी असेल, शिंगणापूर असेल, या परिसरातल्या लोकांच्या पाणी प्रश्नाची मागणी आहे आणि त्या भागामध्ये लवकरात लवकर पाणी पोहोचण्यासाठी सुद्धा आपल्या अर्थ विभागाच्या माध्यमातून निधी मिळण्यासाठी लोकांची मागणी, आमचे संदीप भोसले असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील, या सगळ्यांनी सांगितलं की या पाणी प्रश्नासंदर्भात सुद्धा दादांशीकडे आपण आमची मागणी करा आणि ते सुद्धा व्हायला पाहिजे, ही माझी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं दादा आपल्याला विनंती आहे। दादा आणखी एक विषय आहे, मी आपल्या हातामध्ये काठी पण दिलंय, घोंगडं पण दिलंय। माझा जो धनगर समाज प्रामुख्याने ज्या भागामध्ये राहतोय तो धुळदेव असेल, कारकी असेल, हिंगणी असेल किंवा त्या परिसरातला असेल, तिथल्या भागातल्या दादा तिथल्या भागातला एक प्रश्न धगधगतोय कायम आमच्या त्या मतदारसंघातल्या MIDCचा विषय आपल्याकडे येत असतोय। माझी आपल्याला या निमित्तानं विनंती राहणार आहे की ज्या लोकांनी जमीन दिले, जे बागायत नाही आणि जे जिरायत आहे, लोकांचे 7,500 हेक्टरची MIDC च्या संदर्भामध्ये विषय असल्यामुळे लोकांचा पण काही प्रमाणामध्ये तिथे विरोध आहे, पण ते लोकांचं जे बागायत आहे, ज्यांची घरं आहेत, ज्यांचे बंगले आहेत, ते बाग वगळून सुद्धा दादा जवळजवळ 4, 4.5, 5,000 एकराची MIDC होऊ शकते, जे लोक द्यायला तयार आहेत। तर त्या भागामध्ये MIDC होण्यासाठी बागायत भाग वगळून जिरायत भागातल्या लोकांचं जी द्यायला जे तयार आहेत त्या भागातली MIDC व्हावी आणि त्याच्यासाठी राज्याच्या माध्यमातून, केंद्राच्या माध्यमातून जो निधी देऊन ती सुद्धा आमची जी कॉरिडॉरची MIDC आहे ती पूर्ण करण्यासाठी सुद्धा दादा आपल्या माध्यमातून प्रयत्न व्हावेत, ही माझी आपल्याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला सांगायचं आहे। आज दादा आपण आलाय आणि मला माहिती आहे विकास कामाचं तर आम्ही बोलणारच, पण विकास कामाच्या बोलण्याबरोबर दादा विकास कामाचं तर लोकांना ऐकायचं आहे, पण आज आमच्या सगळ्या लोकांना आणखी काही राजकीय विषय सुद्धा, शेवटी समाजकारणामध्ये, राजकारणामध्ये आज दादा आपण आपला पक्ष वाढवायला आलाय। आज आपण जो हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा हा सातारा जिल्हा बालेकिल्ला होता, काही कालखंडापूर्वी हा मानखटाव मतदारसंघ सुद्धा दादा हा तुमचा बालेकिल्ला होता। या मतदारसंघाच्या माध्यमातून तुमच्या पवार कुटुंबावरती प्रेम करणारे फार माणसे या मतदारसंघामध्ये आज सुद्धा आहेत आणि काल पण होती आणि उद्या सुद्धा राहणार आहेत। त्यामुळे आज दादा तुम्ही आलाय, मी आपल्याला या निमित्तानं सांगणार आहे, आपल्याला मला माझी आजी नेहमी सांगायची, माणसाला उचकी लागली की लक्षात ठेवायचं आपली कोणतरी आठवण काढते। दादा तुम्हाला ह्याच्या आधी पण बऱ्याच उचक्या लागत असलेल्या कारण असं आहे, मानखटावची सभा झाली आणि तुमचा आणि बारामतीचा उल्लेख केल्याशिवाय मानखटावची कधी सभाच होत नाही, पण त्या उचक्या प्रेमाच्या नव्हत्या। इथनं पुढे लक्षात ठेवा दादा, ज्यावेळी इथनं पुढे तुम्हाला उचकी लागेल त्यावेळी लक्षात ठेवा मानखटाव तालुक्यातले तुमच्यावरती प्रेम करणारे हजारो लाखो लोक तुमची आठवण काढतायत, तेच सांगतायत की आजी दादा आता पुन्हा तुम्ही आमच्याकडे वळून बघा, जो पवार कुटुंबावरती प्रेम करणारा हा मतदारसंघ आहे, आदरणीय मकरानाबा लक्ष्मण तात्यांना खासदार करणारा, सगळ्यात जास्त मत देणारा हा मतदारसंघ आहे आणि त्यामुळं तात्यांच्या पाठीमागं तुम्ही असाल आणि आदरणीय नितीन काका असतील, तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा मायेचे प्रेमाची फाक आणि तात्यांच्या नंतर ही प्रेमाची थाप या सगळ्या जनतेच्या पाठीमागं तुम्हा सगळ्यांना ठेवावी लागणार आहे, हे पण मला याच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगायचे आहे। दादा लोक फार दबलेले आहेत, लोकांना कळायचं बंद झाले, म्हणजे लोक फक्त दबलेले आहेत, लोक थोडीशी शांत आहेत। याचा अर्थ असा नाही की आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पाठीमागे लोक नाहीत, लोक फार मोठ्या प्रमाणावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पाठीमागे आहेत। पण आज अवस्था अशी आहे दादा, मी आपल्याला सांगितलं पाहिजे किंवा आपल्याला माहीत झालं पाहिजे की या मतदारसंघामध्ये 5-6 दिवसापूर्वी आपण कार्यक्रम दिला आणि आपण यायचं सांगितलं, मग या मतदारसंघामध्ये आपल्या दौऱ्याचं नियोजनाची तयारी करण्याच्या निमित्तानं मतदारसंघाच्या 200-250 गावामध्ये, खटाव तालुक्यातल्या गावांमध्ये ग्रामस्थांनी आपल्या स्वागताचं आपण येत आहे याच्यासाठी आपले बॅनर लावले जातात, पण इथलं प्रशासन आहे या मतदारसंघातलं, या तालुक्यातलं एक तुल्लगी, म्हणजे आपल्याला माहित असेल मोहम्मद तुल्लग एक असा बादशाह होता, एका रात्रीत राजधानी बदलायचा, काही पण करायचा। दादा 3 दिवसापूर्वी
आणि तुल्लगी प्रशासनानं एक फतवा काढला आणि सगळ्या गावातल्या ग्रामसेवकांना मेसेज पाठवला की तुमच्या गावामध्ये जे बोर्ड आहेत ज्याचं परवानगी घेतली नाही हे सगळे बोर्ड काढून घ्या, असा रातोरात मेसेज पाठवला. मकरंदाबांच्या का नाव घातलं? दादांच्या. काही लोकांनी गावातल्या लोकांनी काढले, पण ज्या गावातली लोक ठामपणे उभा राहिली त्या गावातल्या मी काढले नाहीत. आणि आज सुद्धा आपण बघताय बा एवढ्या मोठ्या प्रतिसादात लोक आलेत. पण दादा माझी आपल्याला विनंती राहील, आपण प्रशासनाला या निमित्तानं सांगितलं पाहिजे हे महायुतीचं सरकार आहे आणि या महाराष्ट्रातल्या महायुतीच्या सरकारमध्ये ही मान तालुक्यातली लोक सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या रूपाने इथनं पुढे आहेत. आणि त्यामुळं एका दिवसात बोर्ड काढायला सांगितलं, मी सांगितलं आमची धमक आहे आणि अर्थमंत्री येतोय. त्यामुळं बीडीओना मी फोन केला आणि सांगितलं काळजी करू नका, तुमचा जो काही नियम असेल, जेवढे तुमचे पैसे असतील तेवढे सगळे पैसे उद्या सकाळी 200च्या 200 गावातले मी सगळे भरायला तयार आहे. बोर्ड कुठल्या गावचा काढणार नाही. 100% जेवढी तुमची फी असेल तेवढी सगळी आमच्याकडं भरून घ्या. पण मला आणखी एकच उद्या माहिती द्या, उद्या सकाळी पत्र देतो. आजपर्यंत या मान आणि तालुक्यातल्या कुठल्या कुठल्या ग्रामपंचायतीला बोर्डच्या रूपाने आतापर्यंत किती उत्पन्न मिळालं, किती पैसे आले? दुसऱ्या कुणाला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायदा लिहिला, घटना लिहिली, पण ती घटना राजासाठी पण तोच कायदा आहे आणि रयतेसाठी तोच कायदा आहे, आदरणीय अजितदादांसाठी सुद्धा तोच कायदा आहे आणि सर्वसामान्य लोकांसाठी तोच कायदा आहे. पण दादा इथला कायदा प्रशासन फक्त विरोधकांच्यासाठी, विरोधकांना दाबायसाठी, विरोधकांना वाकवायसाठी वापरला जातोय. हा कायदा या मतदारसंघामध्ये पुढे चालला नाही पाहिजे. यासाठी मकरंदाबाद तुम्हाला आणि नितीन काकांना विशेष लक्ष द्यावं लागेल. सचिन पाटील साहेब तुम्ही सुद्धा घाटवर सोडून आलाय, बरं वाटलं आम्हाला. आता जरा तुमचं पण आमच्यावर लक्ष राहू द्या. इथनं पुढं तुमचं पण आमच्यावर लक्ष राहू द्या. शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एक नेता, एक आमदार आमच्या पाठीशी आता इथनं पुढे आहे. त्यामुळे तुमचं सुद्धा आमच्यावर लक्ष राहील अशी मी या निमित्तानं आपल्याकडे विनंती करतो. दादा आजची जर या भागातली परिस्थिती बघितली, मी मागाशी पण मी आपल्याला सांगितलं की 30 वर्ष समाजसेवा करायचं काम करतोय. दादा मी 30 वर्षामध्ये अत्यंत प्रामाणिकपणे ही नाताचं नगर आहे, माझा कुलस्वामी सिद्ध नातं आहे. कधी हो दादा मी ड्रायव्हरला सुद्धा असेल, कामगारांना सुद्धा, पोलीस प्रशासन पण ऐकते, कधी सुद्धा अनिल देसाईनं सामान्यातल्या गरीब माणसाला कधी आरकर केलं नाही. कधी मी माझ्यातल्या कामगाराला सुद्धा दादा शिवी दिली नाही, कधी उर्मटपणे बोललो नाही. ह्या पद्धतीने गेली 30 वर्ष काम करणारा मी कार्यकर्ता बा. पण असं असताना रातोरात आम्हाला प्रशासनाच्या नोटीस आल्या. मला सुद्धा कळायचं भान झालं. मला पण पोलीस स्टेशनची नोटीस आली. मी पोलीस स्टेशनला दुसऱ्या दिवशी गेलो, सांगितलं 3 दिवसात हजर व्हा. मी पोलीस स्टेशनला गेलो. पोलीस स्टेशनला गेल्या वडूज पोलीस स्टेशनला नोटीस काढलं होतं. आम्ही तिथं गेलो. पोलीस स्टेशनला विचारलं का मला बोलवलंय. नाही म्हणले दादा ऐकण्यासारखी गोष्ट आहे. त्यांनी मला सांगितलं नाही तुमचे टॉप कॉलर आहे. मला कळलं नाही. म्हणलं टॉप कॉलर म्हणजे काय? ते अधिकारी पण हसायला लागले बिचारे. म्हणले टॉप कॉलर म्हणजे काय आहे? नाही म्हणले तुम्हाला एक फोन आलाय. एक फोन आलाय. मला नोटीस का काढलं दादा? तर मला एक फोन आलाय. मी विचारलं कुणाचा आलाय आणि किती तारखेला आलाय. त्यांनी एका व्यक्ती, या तालुक्यातला, बाहेरचा कुणाचा नाही, या तालुक्यातल्या एका माणसाचा मला फोन आला होता आणि तो पण दादा 24 फेब्रुवारीला आला होता. 24 फेब्रुवारी माझा वाढदिवस असतो आणि माझ्या वाढदिवसाला शुभेच्छा द्यायला मला एक फोन आला होता. आणि त्या फोनसाठी मला सुद्धा पोलीस प्रशासनानं पोलीस स्टेशनला बोलवलं आणि माझी चौकशी केली. माझी विनंती आहे या निमित्तानं, म्हणजे जर खरोखर काय मी चुकीचं असलं, अरे या देवडीच्या बाजार पटांगणामध्ये फाशी द्या मला. पण काही जर चुकलं नाही तर मकरंदाबाद दादा तुम्ही असाल, नितीन काका असतील, तुम्ही आमच्या मागं उभं राहिलं पाहिजे. सामान्य माणसाच्या मागं उभं राहिलं पाहिजे. सामान्य माणूस आज भयभीत झालाय. सामान्य माणसाला वाटतंय अरे आपल्याला न्याय मिळणार आहे की नाही, काय अवस्था आहे. म्हणजे काही कारण असलं तर ठीक आहे, त्यांना माहिती आहे. ते पण एकटे सगळी माणसं काढली. मी गेलो होतो आणि मला पोलीस स्टेशनमध्ये त्या पण बिचारे, ते काही मला काही वाईट बोलले नाहीत. ते इन्स्पेक्टर सुद्धा मला म्हणले साहेब मस्त इच्छा नाही सचिन पाटील साहेब, पण काय करायचं, नाव ज्याचं येते त्याला नोटीस काढायला लागते. माझी भावना आहे जर कार्यकर्ता चुकत असला, चुकीचा वागत असला तर त्याला कायद्यात बदल करा आणि हिथं फाशी द्या. पण कार्यकर्ते जर प्रामाणिकपणे काम करण्यासाठी, माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वाढीसाठी उद्यापासून माझा कार्यकर्ता निर्भयपणे जो बाहेर पडेल, त्या कार्यकर्त्याचा छळ आणि त्या कार्यकर्त्याला कुठलाही त्रास झाला नाही पाहिजे, ही जबाबदारी सुद्धा दादा या निमित्तानं आपली राहील. आम्ही आपल्या पाठबळाखाली येतोय, आम्ही आपल्या पंखाखाली येतोय, आम्ही आपली पहिलीच माणसं आहे.
मागं पण आपल्याकडेच होतो आणि आपलंच काम करत होतो. आज सुद्धा पुन्हा एकदा आम्ही आज दादा आपल्याकडे येत असताना बाकी काही मागत नाही. विकास कामं तर झालीच पाहिजेत, पण विकास कामं करत असताना या कार्यकर्त्यांचं संरक्षण करा. दादा बघा, मी पुन्हा एकदा आपल्याला जाहीरपणे इथं सांगतोय, 2012 सालामध्ये तुमच्या केबिनमध्ये आम्ही मुंबईमध्ये बसलो होतो. आदरणीय लक्ष्मण तात्या होते, आदरणीय सदाशिव तात्या होते, रामराजे होते, बाकी आपण सगळे बसलो. प्रभाकररावजी घारगे साहेब आमदार होते. आणि दादा तुम्ही जिल्हा परिषद पंचायत समिती इलेक्शन होतं, मला तुम्ही सांगितलं तू अनिल देसाई गोंदावले गटात उभा राहा. कुकोळाड गट, गोंदावले गट 2 गट निवडून आले पाहिजेत. आणि त्यावेळी सुद्धा दादा आम्ही तुमच्यापासून परत आलो. त्यावेळी सुद्धा इथं काँग्रेसचे मुख्यमंत्री होते पृथ्वीराज चव्हाण साहेब, ते आमच्या विरोधात प्रचार येत होते. काँग्रेस पार्टी त्यावेळी विरोधात होती आमच्या. तुम्हाला शब्द देऊन आलो आम्ही. आणि मानची पंचायत समिती 5-5 झालं. चिट्ट्याव सभापती उपसभापती आमचा झाला होता, चिट्ट्याव सुद्धा आमचा झाला होता. आज सुद्धा या निमित्ताने मी दादा आपल्याला सांगेन, हा कार्यकर्ता पुन्हा एकदा सर्वसामान्य कार्यकर्त्यावरती विश्वास ठेवा. ही जी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तुमचं घड्याळ आणि तुम्ही आमच्या सगळ्यांच्या हृदयामध्ये आहात. मला माहिती आहे तुम्ही आमच्या हृदयामध्ये आहात, पण आता हृदयाचं सुद्धा आम्हाला अवस्था अशी झाली, आमचं हृदय बंद पडतंय का काय, एवढं आमच्यावर प्रेशर आहे. आणि त्यामुळे या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण आलाय, आपलं स्वागत करत असताना एवढंच सांगेन, आज मी आहे, मनोज दादा आहेत, फार काही मोठी बाकीची नेते मंडळी नाहीत. दादा आम्ही सर्वसामान्य कार्यकर्ते आणि ही सगळी वानर सेना घेऊन आज आम्ही बाहेर पडलोय. ही वानर सेनाच्या जीवावर तुमचा फक्त आशीर्वाद राहू द्या. आम्ही सेतू बांधल्याशिवाय आणि लंका सर केल्याशिवाय राहणार नाही. हा अभिवाचन मी तुम्हाला या निमित्तानं द्यायला उभा राहिलोय. मला माहिती आहे जास्त बोलण्यापेक्षा आपण सगळे दादांचं ऐकायला आलोय आणि दादांना जास्त सांगावं लागत नाही, कारण मी पण दादांना 30 वर्ष बघतोय. ज्याला त म्हणलं की ताक पण कळते आणि ज्याला त म्हणलं की तलवार पण कळते, असे सन्माननीय अजितदादा आज इथं आलेले आहेत. त्यामुळे मी एवढंच सांगेन दादा, जाता जाता एका वाक्यामध्ये, मोडून पडला संसार, आता सांगतोय, मोडून पडला जरी संसार तरी मोडला नाही कणा. मोडून पडला जरी या तालुक्याचा संसार तरी मोडला नाही कणा. फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणा, फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणा, चमत्कार झालेला दिसेल. एवढंच सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल DSP न्यूज लाईव्ह. संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.